तर बंद केले देत नाही ते 14 पुरावे जे आहेत त्याच्यासाठी नाही तुम्ही फक्त मला सांगा तुमचा कार्यालय एखादा माणूस आला 98 जूनचा आहे आणि त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे नोंदणी नाही अभी जो अपना निवेदन जाएगा ना कमिश्नर को सबसे पहले कि तुम्हारा ये डिजिटलाइजेशन कराओ, दूसरा कि सब निगम पे प्रभाग लेवल पे अपॉइंट करो, उससे कम हो जाएगा ना लोड। हाँ ये मेन इम्पोर्टेंट पॉइंट है। दूसरा आप जनरल एग्जीक्यूटिव मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट म्हणून ते कम्युनिटी एरियामध्ये आणि याच्यामध्ये आम्ही जे कलेक्टरला सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शनासाठी कलेक्टर 15 टक्के किसको बोलते हैं मालूम है? ई वोट का क्या है प्रमाण? 0.5%। 15% लोगों को तुम ये धक्के खाने के लिए भेज रहे हो तो यहाँ पे तहसीलदार ये काम करे, तुम्हारी इनएफिशिएंसी है। आपको मालूम है ई वोट में सेम केस है। ई वोट का कैसा है? ई वोट पुराना शहर है, हमारे लोग गए हैं मुमरा कलवा, हम कर रहे ना वो काम, 0.5% बुलाया, इनके कमिश्नर को डीओ लेकर भेजो आप। समजलं तुम्हाला आता विषय? पण तो पण विषय आहे सर। बघा जन्म मृत्यू जे दाखला आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि तहसीलदार यांचा कोऑर्डिनेशन एकदम अत्यंत गरजेचं आहे। आज 2 विषय आम्हाला आढळले आहेत की भिवंडी निजामपुरा महानगरपालिकामध्ये जे जुने रेकॉर्ड्स आहेत ते एवढे घाण झालेले आहेत की 15% लोकांना रेकॉर्ड्स नाही आहे म्हणून सर्टिफिकेट देण्यात येत आहे। एकदा तुम्हाला हे लिहून दिलं की रेकॉर्ड नाही आहे तर तुम्हाला तहसीलदाराकडे यावं लागतं आणि तहसीलदाराकडे नवीन म्हणजे जी नवीन प्रोसेस आहे तीच प्रोसेस फॉलो करावी लागते। आणि आता मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे की तहसीलदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे आम्ही फक्त रुरलचा नवीन सर्टिफिकेट करणार आहे, आम्ही शहराचं करणार नाही। तहसीलदारांचं असं म्हणणं आहे की ती जी अथॉरिटी आहे ते ACPला दिलेली आहे, तर ACP सांगतात मी करणार नाही, तहसीलदार सांगतात मी करणार नाही। तर हे विषय घेऊन आम्ही इथे आलो आहे। आज मी कलेक्टर साहेबांशी बोललो आहे, कलेक्टर साहेबांना लेखी स्वरूपात आपण सगळे निवेदन देत आहे आणि 7 दिवसात याचा निर्णय व्हावं की कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, म्हणजे लोकांनी ACPकडे जावं की लोकांनी तहसीलदारांकडे यावं, याचा निर्णय ते कलेक्टर साहेबांना घेण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे। काही स्मॉल इश्यूज पण आहे महानगरपालिकाचे, म्हणजे रेकॉर्ड चांगले करणं, असे सर्टिफिकेट्स न इश्यू करणं, डिजिटलाइज करणं, जास्त स्टाफ ठेवणं, हे सगळे विषय घेऊन आम्ही आलो होतो। एक चांगली चर्चा झालेली आहे आणि मला हे विश्वास आहे की येणारे 15 दिवसात लोकांना चांगली सर्व्हिस आपण कशी देऊ, कारण आता राईट टू सर्व्हिस म्हणजे अधिकारच आहे लोकांचा, त्या विषयाला घेऊन आपण आलो आहे आणि मला विश्वास आहे की आपण सगळे एकत्र होऊन करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू।